अमेरिकेचे पास जाऊ दे, म्हणजे तुला अमेरिकेतील तिकिटाचा अर्थच माहीत नाही वाटतं. गाडीवरही चालवते. आत्ता कळले हे कुठली तिकीट आहे. आता आपल्या समोर येणार आहेत 12 गावचे पाणी प्यालेले सोज्वळ, पुणे हवालदार आणि आगाऊ मराठी वाहन चालक. लेखक आणि सादरकर्ते श्वेता चक्रदेव आणि यशोधन डोंगरे. हॅलो, हा बोल बोल बोल. अगं नाही ग, गाडीच आहे पण एकटीच आहे. बोल तू, कुणाबद्दल सांगायचंय तुला? कुठली फेसबुकची कमेंट? अच्छा अच्छा, नाही नाही नाही, तू सांग. मी एकटीच आहे आणि तुला जी वाटते ना ती माझ्यावर अजिबातच नाहीये. नाही ग, तुला कळू नये म्हणून ती गप्पही बसलेली नाहीये. अगं तू सांग ना, खरंच मी कुणाला सांगणार नाही. आत्ताच या मामाला मला थांबवायचं होतं. काय नाटक आहे. आता आधी या फोनला कट करायला लागेल. ऐक ना, हॅलो, मी तुला 2 मिनिटांनी फोन करू का? मला ना अत्यंत महत्वाचा फोन येतोय. हा, मी पाठवते. तुला 2 मिनिटात फोन करते. बाय बाय. आता मंडळी, हिला कुठे सांगू की मला मामाने थांबवलंय? 2 मिनिटात 2 मिनिटात रिचमंडला समजेल. अरे बापरे, हा भारतीय मामा इकडे कसं काय आला? मला नक्की आयदर रात्रीची उतरली नाहीये किंवा सकाळची लवकर चढलीये. हो भाई, काय चाललंय? काय गाडी चालवत आहे का रेल्वेचा इच्छात? मराठी बोलणारा भारतीय पोलीस, हे नक्की काहीतरी विचित्र चाललंय. अहो, तुम्ही माझ्याशी मराठीत बोलताय? अहो बाई, आजकाल तो अमेरिकेतच 2 मराठी माणसं एकमेकांशी मराठीत बोलतात. तिकडे आपल्या महाराष्ट्रात माहित असेलच तुम्हाला. बरोबर. अहो, पण मला एक गोष्ट सांगा, आमच्या या अमेरिकन रिचमंड मध्ये तुम्ही मराठी मामा कसे गेलात? त्याची सांगू का, लय लांब गोष्ट आहे. बरं, तुम्हाला टाइम आहे? जरा विचार करून सांगते. त्याचं काय मंडळी, मला भरपूर वेळ आहे. मी चालले GRMM करंडकला. आता तिकडे लवकर जाऊन काय करायचंय? ती इसीची लोक लावतील का आम्हाला? त्यापेक्षा जरा दिसायलाही बरा मामा आहे, जरा घोड्यात घेऊन बघते, तेवढंच तिकीट कॅन्सल होईल. काय आहे मामा, मला भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही सविस्तरपणे तुमच्या सगळ्या स्टोरीज सांगता. मी ऐकते की. नाही, तुमच्या स्पीडवरनं वाटत नाही तुम्हाला येईल असं. असू द्या. तर मी इकडे कसं आलो त्याची 2 कारण आहे. ओके. दुसरं कारण असं आहे की आता तुम्ही इथे कुठे कुठे जाता, ऑफिसात जाता, कोण भेटतं? मराठी माणूस. दुकानात जाता, मराठी माणूस. पार्टीला जाता, मराठी माणूस. मग आता अशी जोर जोरात तुम्ही गाडी चालवता, मग तुम्हाला थांबवायला कोण आलं पाहिजे? मराठी माणूस. वा वा वा. आणि पहिलं कारण असं आहे की आमच्या मोपोमध्ये मोपो समजता तुम्ही? म्हणजे काय? मटार पोहे. अहो, महाराष्ट्र पोलीस मध्ये एक्सचेंज प्रोग्राम काढला मंत्री साहेबांनी. यू मीन एक्सचेंज? तर मी आपला नंबर लावून घेतला त्याच्यामध्ये. बरं, आता काय आयडिया केली सांगू का मी तुम्हाला? सांगा की. अहो, मी ज्या चौकात असा उभा राहायचो हारपीत करत. कशाला? पोलीस होतो मी. तर तिथे आपले मंत्री साहेब जायचे. बरं. तर त्यांच्या बर्थडेला म्हणजे वाढदिवसाला कळतं. मी असं एक मोठाच्या मोठा बॅनर, ओके, समजताय ना, बॅनर लावून टाकला. आणि त्याच्यावर असा त्या बॅनरवर आपल्या मंत्री साहेबांचा फोटो असा मस्त टोपी बिपी घालून. वा वा. आणि एका हातात वाघ, दुसऱ्या हातात शिव, आणि खाली एकच लाईन, एकच फाईट, वातावरण टाईट. मग काय, आपले मंत्री साहेब खुश आणि आपण अमेरिकेत. मामा, तुम्ही मला एवढी ब्रिलियंट आयडिया दिली ना. आता तुमची जर हरकत नसेल ना, तर ही आयडिया मी जरा आमच्या रिचमंड मधल्या लोकांना लावते, म्हणजे जरा माझीही कामं होतील. चालेल का? आता उदाहरणार्थ आपले कोणते कविवर्य शैलेश देशपांडे, ते बघा तिकडे बसले. त्यांच्या बंगल्याबाहेर लावायची पाटी. कवीचा बंगला, एकच कल्ला, कवितेची ओळ, नुसता घोळ. किंवा त्या बघा, त्या बघा, पदराला तोंड लावून हसतायचा
मिस्टर डॉक्टे येस बाबा 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 मामा तुम्ही खूप मस्त काम केलं तुमचं मला अजून एक जरा अडचण आहे म्हणजे क्वेश्चन आहे बोला बोला. तुम्ही इंडियन आहात त्या एक्सचेंज प्रोग्राम झाला कळलं पण तुम्हाला कसं कळलं की मी मराठी आहे म्हणून ते लय सोपं आहे मला. हा त्याची मी 2 कारण आहे. ओके दुसरं कारण असं आहे की हे जे काय तुमचं आहे ना बॉडी लँग्वेज ते बघूनच मला कळलं हो, एवढ्या आगाऊपणे गाडी चालवणारी बाई मराठीच असली पाहिजे. आणि ते कळलं. आणि पहिलं कारण हा रस्ता कुठं जातो. वा मामा तुम्ही पण फारच हुशार आहात अहो रस्ता कुठे जाणार रस्ता इथेच राहतो त्यावरून आम्ही जातो बाई जरा सरळ उत्तर द्यावं रस्त्यासारखं. इथे आपली पॉलिसी आहे लक्षात ठेवा. काय? नडला तर फोडला. हे बघा मी तुम्हाला नडत नाही तुम्ही मला फोडू नका हा रस्ता हर्मिटेज हायस्कूलकडे जातो हा मग आता जे गावावर पोस्टर लावले बोर्ड लावले GRMM करंट ते काय मला वाचता येत नाही. मामा मामा तुमच्या प्रतिभेच्या आविष्काराने प्रतिभेच्या तेजाने तुम्ही दर क्षणाला मला भारावून टाकताय वा 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 बरं तुम्ही मला एक सांगा तुम्ही रिचमंड मध्ये कधी आला म्हणजे H1 झालाय का ग्रीन कार्ड फाईल केलाय का अहो प्रायोरिटी डेट काय आहे EB1 EB2 की EB3 अपार्टमेंट आहे की घर आहे अहो बाई थांबा इथे मी आहोत सगळं तुम्ही इथे मी पण नाही करायचंय. मामा चिडू नका मराठी माणूस आहात आपला माणूस आहात तुम्हाला अमेरिकेत राहायचंय ना हा म्हणजे आता असं ते हा मग 21 अपेक्षित ऐकलंय का ते 10वीच्या पेपरच्या वेळी ऐकलं होतं हा पण पेपरात सगळं अनपेक्षित आलं. नाही 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 मामा इथे असं काही होणार नाही अमेरिकेत जर तुम्हाला राहायचं असेल भारतीय पार्ट्यांमध्ये जायचं असेल तर ह्या 21 अपेक्षित प्रश्नांची अप टू डेट तयारी पाहिजे. बरं झालं सांगितलं. आता तुम्ही मला विचारलंच आहे आणि माझ्यासाठी इतकी महान मार्गदर्शिका इकडे तुमच्या मदतीला आहे म्हणून तुम्हाला अजून काही गोष्टी सांगते नीट लक्षात ठेवा. त्याचं काय आहे तुम्हाला भारतात ना तुम्ही कुठल्याही राज्यात नाही या अमेरिकेत राहायचं असेल ना तर इथल्या स्त्री पुरुषांना काही लेवल्स काही एक्झाम्स पास कराव्या लागतात. हा प्रथमा द्वितीय वगैरे वगैरे तर आता मी प्रथमा द्वितीयाच्या भानगडीत काय पडत नाही जे लोक आहेत ना ते कधीच पास करून बसले. आता मी डायरेक्ट लास्ट लेवलला जाते. अमेरिकेतली खरी भारतीय स्त्री कोण 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 आपल्याला शुक्रवार ते रविवार कुणाच्या घरी पार्टीला बोलवलंय त्यांचा समोरच्याला थांब पत्ताही लागू न देता त्याला हात काय पुढचे 2 आठवडे कुणाकडे बोलवलंय हे तिला काढून घेता येतं ती खरी अमेरिकेतली भारतीय स्त्री. आणि बाई पुरुष पुरुषांचं काय नाही पुरुष आपले गरीब बिचारे बायकोच्या ओझ्याखाली जमलेले पोरं असतील तर पोरांच्या लाथा खातायत पोटासाठी वणवण करतायत उठ म्हणलं की उठ बस म्हणलं की बस काय अर्थ नाही. असं नाही लागतं मामा असं दाखवता यायला लागतं तर तुम्ही झालात अमेरिकेतले भारतीय पुरुष. आता तुम्ही विचारलंच आहे म्हणून दुसरं एक सांगते. थांबा थांबा जर ऐकून घ्या महत्वाचं आहे लक्षात ठेवा. त्याचं काय आहे या सगळ्या फनियर नोटवर सोडून एका सिरियस नोटवर ऐका. तुमचे कोणी मित्र असोत किंवा शत्रू राग लोभ ईर्ष्या द्वेष मत्सर या सगळ्या भावना बाजूला टाकून एखाद्याला जर आपली गरज आहे हे कळलं तर रात्री 2 वाजता अगदी 30 मैला तुला धावत जाता आलं पाहिजे तर झालं तुम्ही अमेरिकेतले भारतीय. आता तुम्ही विचारलं ना तर पुढचंही ऐकूनच घ्या. त्याचं काय आहे म्हणजे थांबा इथे चायला बाई थांबतच नाही बोलायला गेलं तर तिच्या नवऱ्याचं नाव नाही गरीब विचार. हा तर आता तुम्ही लायसन्स काढा तुमचं. लायसन्स ना हे बघा. अहो हे नवऱ्यावर ओरडायचं झालं गाडी चालवायचं कुठे त्याचं काय झालं माहिती का मामा म्हणजे GRMMच्या कार्यक्रमाला यायचं म्हणून मी माझी नवीन कोचची बॅग काढली बाहेर आणि त्याच्यामध्ये माझं सामान ट्रान्सफर करत असताना राहिलं ते लायसन्स त्याचं काय एवढं पण कोचची बॅग तर आली. तुम्हाला सांगते तिचा चेहरा ही बॅग बघून असा तळफळाट होणार आहे ना. बाई कोणाचा चेहरा काय बोलताय तुम्ही काय रजिस्ट्रेशन काढा गाडीचं. ते सगळं माझा नवरा बघतो
काय करतात? दासी, स्वयंपाकी, कूक, आचारी, भांडीवाली, धुणंवाली, कपडेवाली, इस्त्रीवाली, कपडे विकत आणणारी, कपड्यांच्या घड्या घालणारी, जागेवर ठेवणारी, मुलं असतील तर मुलांचा आजारपण, शिक्षण, अभ्यास, नवऱ्याचे खाण्यापिण्याचे चोचले पुरवणारी, त्यात मुलाचे आजारपण करा, डोहाळे जेवण करा, बारशी करा, लग्न करा, मुंज करा, वाढदिवस करा. त्याच्यामध्ये भांडणं लावा, भांडणं सोडवा, भांडणं पसरवा. ऐका, आणि हे बघा, इथल्या सगळ्या बायकांना विचारा, आवडलं ना मग वाजवा टाळ्या. कळलं? टाळ्या भरपूर पडल्या, हा. पुणेरी दिसतात प्रेक्षक. कशावरून? नाही नाही, अस्सल पुणेकर चांगल्या वाक्याला दाद देणारच. तुम्ही पुण्याचे दिसता. म्हणजे कसंच घ्यायचं. मग तिकडेच शिकला वाटतं हा आगाऊपणा करायला. बाई 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 बाई, तुम्ही पुण्याबाहेरचं दिसता. कशावरून? कशावरून? नाही 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 नाही, कसं आहे, एक विचारवंत म्हणून गेलेले. तुमच्यावर तेच लोक जळतात ज्यांना तुमच्यासारखं होता येत नाही. आम्हा पुणेकरांना सवय आहे. बोला, बोला. आणि त्यातून तुम्ही म्हणजे कल्याण भिवंडी साईडचं दिसता. कशावरून? नाही नाही, सतत पेटलेल्या. हे बघा मामा, हे तुमचं खूप होतंय. ओके, आता तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या पुण्याचा अभिमान आहे ना, मग मला माझ्या गावाचा अभिमान का नसावा? नाही नाही, असू दे ना, असू दे. जाज्वल्य नाही ना. व्हॉट? नेव्हर माइंड. पण आता मला एक सांगा, तुम्ही जो पुण्याचा पतंग घेऊन उंच उंच आकाशात उडताय, तुम्ही मला जेव्हा भेटलात ना मगाशी, हो. तेव्हा तुम्ही कुठल्या तरी गावरान भाषेत बोलत होतात. आता पुणेरी भाषा म्हणजे स्पष्ट भाषा, याचं तुम्ही मला का स्पष्टीकरण द्या. अहो नाही नाही नाही, काय झालं, तसा मी पुण्याचा सदाशिव पेठेतला. पण पोलिसी वर्दी घातली की पोलिसी खाक्या लावायला लागतो. बरोबर मामा, तुम्ही आपलं भारी बोलता. एकदा जरा आमच्या घरी या, बायको मुलाला घेऊन या, मस्त बसून गप्पा मारू. अहो बाई, ह्याच्यावर एक आठवलं, काय? अशी खूप लोक भेटतात. हा. म्हणतात एकदा आपण भेटू, पण पत्ता कोणी देत नाही हो. काय ना मामा, ते मगाशी मी तुम्हाला प्रथमा द्वितीय सांगितली ना, त्यातली ही द्वितीय आहे. हो, बरोबर. पण आता मामा जाऊ दे, तुम्हाला आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगते. सांगा. तुम्ही पुण्याचे, मी एकदम साध्या कल्याणची. तुम्ही एक सांगा, तुम्ही आडगावचे असाल तर पेडगावचे, तुमच्या पुण्याचे असाल नाहीतर आमच्या साध्या कल्याणचे. शेवटी आहोत कोण आपण? सगळे मराठीच ना. एकाच मातीतनं एकाच राज्यातनं आलेले मराठी माणूस. मग जरा जरा या इकडे. त्याचं काय आहे, मला ना मागच्या आठवड्यात एक स्पीडिंगचं तिकीट मिळालंय आणि त्यामुळे मला फ्रेंडली ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जावं लागणार आहे. तर जरा ऍडजस्ट करा ना. बाई, हा. तुम्ही आता मराठी माणसाचं एवढं गुणगान केलं, हा. पण एक गुण विसरला. कुठला? तत्वाची तडजोड नाही. मग? तेव्हा गाडी जोरात चालवल्याबद्दल हे पहिलं तिकीट, आणा लायसन्स रजिस्ट्रेशन नसल्याबद्दल हे दुसरं, आणा. आणि ही सगळी बडबड करून मला वेळ घालवल्याबद्दल हे तिसरं, चौथं लिहितं नामा. आता मंडळी काय बोलणार? शेवटी पुण्याचे असू देत, महाराष्ट्रातले असू देत, नाहीतर अमेरिकेतले, शेवटी पोलीस हवालदार हे हवालदारच. असे मार्ग असती जयाचे जयाचे, त्याच्यावरी पाय पडती जगाचे. आपापली वाट आदर्श वाटे, वाटेवरी पल्ली अद्भुत भेटे. जसा हेरितो सावते धूर्त कोळी, तसा हेरितो हा बांधुनी जाळी. होता ड्रायव्हरच्या चुका थांबवी त्यांचं, करायला विधात्याच हा ब्रेक डान्स. याचे वाहन दिसता हळू चालवावे, बरोबर ट्रॅफिक हवालदार